शिवसेना उपनेते आणि पालघर संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या घरी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालं। पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक उत्साहात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। काल सायंकाळी बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं असून यावेळी पर्यावरण पूरकतेचा विशेष संदेश देण्यात आला। फाटक कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची निर्मिती केली होती। पर्यावरण रक्षण करण्याच्या उद्देशाने आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन या हौदात करण्यात आलं। त्यामुळे नदी नाले आणि तलावांवरती होणारा प्रदूषणाचा ताण टाळला गेला। या प्रसंगी फाटक कुटुंबीय, आप्तेष्ट तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणपती बाप्पाच्या आरतीनंतर विसर्जन मिरवणूक कुटुंबियांच्या सहभागाने आनंददायी वातावरणात पार पडली। फाटक कुटुंबियांनी गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून साजरा करण्याचा सण आहे असा संदेश दिलाय। दरवर्षी फाटक यांच्या घरी साजरा होणारा हा गणेशोत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता पर्यावरण पूरक संवर्धनाचाही आदर्श घालून देतो। नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करीत गणेशोत्सवात प्रत्येकाने पर्यावरणपूरक पद्धतीने स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। परिवाराच्या अंगणात समोर समोर साहेब समोर समोर तेरा मोबाइल आ रहा है आज 1.5 दिवसाचा आमचा फाटक परिवारांचा जो गणपती आहे त्याचं विसर्जन झालेलं आहे। खरोखरच पारंपरिक पद्धतीने आम्ही हा विसर्जन सोहळा पार केला आहे आणि आपल्या सर्वच ठाण्याच्या नागरिकांना मी विनंती करतो की असंच विसर्जन ठाण्यामध्ये झालं तर सगळ्यांना आनंद होईल। दरवर्षी आम्ही हा विचार करतो की हा गणपती आपला असल्यामुळे आपल्या अंगणामध्ये विसर्जन व्हावं आणि मला वाटतं अंगणामध्ये विसर्जन करताना आमचं सगळं परिवार, आमचं सर्व मित्रपरिवार, सगळे लोक सोबत असतात आणि त्याचा आनंद घेत असतो आपण आणि त्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण त्याचं विसर्जन केलं। ठाण्याच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी गणरायाकडे मी एवढंच बोलेल की सुख समृद्धी दे आणि सगळ्या महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने सगळ्या नागरिकांना सुख आणि समृद्धी दे। पर्यावरणाच्या माध्यमातून आपणच आता ते विसर्जन तुम्ही बघितलं असेल, जास्त न करता, दगदग न करता आपण आपला एन्जॉय करावं। सण एन्जॉय करत असताना पण दुसऱ्याला त्रास होऊ नये या माध्यमातून आपण सगळ्यांनी ठाण्याच्या नागरिकांनी विचार करून असं विसर्जन करावं असं माझी विनंती आहे। बघा, आम्ही विसर्जन केल्यानंतर जी माती आहे ती आम्ही ऑलरेडी चांगल्या ठिकाणी वापरली जाते, त्याच्या माध्यमातून त्याच्यामुळे चांगल्या झाडांना किंवा चांगल्या प्रोसेसला किंवा या दृष्टिकोन केलं जातं कुठेही चांगल्या ठिकाणी जातं। आता आपण विसर्जन करतो दुसरीकडे, तसं नाही, आपलं विसर्जन केलं ही माती चांगल्या ठिकाणी घेऊ। बाप्पाला निरोप देताना थोडंसं वाईट झालं की 2 दिवस 1.5 दिवस तो आपल्या घरात असतो आणि जाताना आनंदाचं सुखद आणि सगळं घटना तो घडवत असतो आयुष्यामध्ये आणि तो आपला विराजमान होतो 1.5 दिवस। पण मी सगळ्यांना हेच विनंती करेल की बाप्पांचं पर्यावरणासाठी मी एक आवाहन करेल की सगळ्यांनी चांगल्यापणे विसर्जन करा। जसं आम्ही आता विसर्जन केलेलं आहोत, तुम्ही बघितलं, घराच्या अंगणातच आम्ही विसर्जन केलं आहे। पण या माध्यमातून मी सगळ्यांना हाच समाचार देईन की पर्यावरण आपण जपून आणि शाडूची मूर्ती जी आपण विसर्जन होते म्हणजे माती विरघळली जाते, परंपरा आपली जोपासावी असं माझं सगळ्यांना विनंती आहे आणि पर्यावरण जपावं, कारण शेवटी पर्यावरणाशिवाय आपलं काय जग नाही आहे हे मी लोकांना सांगेन।